नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ची जी गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्या गुणवत्ता यादीमध्ये 300 गुणांचा जो कट ऑफ जाहीर झालेला आहे त्यामध्ये आज आपण अहिल्यानगर या जिल्ह्यामधील जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जो कट ऑफ जाहीर झालेला आहे त्याचा आज आपण माहिती घेणार आहोत व तुम्हाला किती गुण प्राप्त झालेले आहे त्या गुणांच्या आधारे देखील आपल्याला समजणार आहे की आपल्याला शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे किंवा नाही। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे बघा अहिल्यानगर। तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील 206 ते 202 व या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहे बघा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, म्हणजे या गटातील 190 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील गट आहे बघा शेतमजुराचा पाल्य। तर ज्या विद्यार्थ्यांना शेतमजुराचा पाल्य या गटातून 186 ते 182 गुण प्राप्त झालेले आहे त्या गटातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील जिल्हा आहे बघा संगमनेर। तर संगमनेर या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 204 ते 198 गुण प्राप्त झालेले आहे किंवा त्या दरम्यान गुण प्राप्त आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहे बघा अनुसूचित जाती। तर 176 ते 172 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा गट आहे बघा शेतमजुराचा पाल्य। तर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 176 ते 168 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील गट आहे बघा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती। तर 170 ते 170 म्हणजे 170 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 163 ते 156 गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। नंतरचा पुढील तालुका आहे बघा पाथर्डी। पाथर्डी या तालुक्यामध्ये 204 ते 202 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण अनुसूचित जाती पाथर्डी या तालुक्यामध्ये 146 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसेच शेतमजुराचा पाल्य 197 ते 158 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। त्यानंतरचा पारनेर या तालुक्याचा जर आपण विचार केला तर पारनेर या तालुक्यामध्ये सर्वसाधारण गटाकरिता म्हणजे ग्रामीण भागातील जो सर्वसाधारण गट आहे त्यामध्ये 207 ते 204 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटातील 188 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण ज्यांना प्राप्त झालेले आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसेच शेतमजुराचा पाल्य यामध्ये 204 ते 187 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। त्यानंतरचा पुढील तालुका आहे बघा राहुरी। राहुरी या तालुक्यामध्ये 204 ते 199 ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना असे गुण प्राप्त झालेले आहे किंवा या दरम्यान गुण प्राप्त आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि 188 गुण प्राप्त झालेले त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि शेतमजुराचा पाल्य या विद्यार्थ्यांना 182 ते 158 गुण प्राप्त असतील त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे कर्जत। तर कर्जत या तालुक्यामध्ये 204 ते 200 गुण प्राप्त असणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटाकरिता शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 186 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। तसेच शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 192 ते 170 गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील तालुका आहे जामखेड। जामखेड या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटाकरिता 194 ते 190 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळेल। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती यामध्ये 154 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे ते शिष्यवृत्तीला पात्र आहेत। त्याच पद्धतीने शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 190 ते 184 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। कोपरगाव या तालुक्यामध्ये 208 व 206 तसेच या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 206 ते 200 दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत ते शिष्यवृत्तीला पात्र आहेत। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य तर यामध्ये 206 ते 192 ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत ते देखील शिष्यवृत्तीला पात्र आहेत। त्यानंतरचा पुढील तालुका आहे बघा श्रीरामपूर। श्रीरामपूर या तालुक्यामध्ये 206 ते 200 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत ते शिष्यवृत्तीला पात्र आहेत। त्यानंतरचा गट आहे अनुसूचित जाती
ग्रामीण भागातील, तर यामध्ये 176 ते 173 ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 200 ते 191 गुण ज्यांना प्राप्त आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर अकोले या तालुक्यामध्ये 204 ते 194 गुण ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण गटामध्ये ज्यांना मिळालेले आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील गट आहे ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, तर यामध्ये 184 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील गट आहे बघा शेतमजुराचा पाल्य, तर यामध्ये 178 ते 136 दरम्यान किंवा हे गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर जो गट आहे ग्रामीण भागातील आदिवासी गट, तर यामध्ये 194 ते 192 गुण ज्यांना प्राप्त झालेले ज्या विद्यार्थ्यांना त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे बघा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, तर श्रीगोंदा या तालुक्यामध्ये 206 व 200 किंवा त्या दरम्यान ज्यांना गुण प्राप्त झालेले ग्रामीण भागामध्ये त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 188 ते 182 दरम्यान ज्यांना गुण प्राप्त झालेले आहे त्यांना सर्वांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 184 ते 170 ज्यांना गुण प्राप्त आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे शेवगाव। शेवगाव या तालुक्यामध्ये 206 ते 202 म्हणजे ग्रामीण भागातील गटाकरिता सर्वसाधारण या गटाकरिता 206 ते 202 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती यामध्ये 200 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा गट आहे बघा तर शेतमजुराचा पाल्य, यामध्ये 202 ते 198 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील तालुका आहे राहाता। राहाता या तालुक्यामधील सर्वसाधारण ग्रामीण भागातील या गटाकरिता 207 व 206 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। ग्रामीण भागातील अनुसूचित जाती यामध्ये 196 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि शेतमजुराचा पाल्य यामध्ये 202, 201 व 200 असे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि ग्रामीण भागातील आदिवासी गट यामध्ये 204 ते 200 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि शेवटचा तालुका आहे बघा अहिल्यानगर महानगरपालिका, म्हणजे हा गट आहे। या गटामध्ये एकही विद्यार्थी यामध्ये पात्र नाही आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे कट ऑफ जाहीर झालेले आहे, तर आज आपण अहिल्यानगर या जिल्ह्यामधील कट ऑफ बघितला। तुम्हाला किती गुण प्राप्त झालेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।